सेट केलेला आहे आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आमची जी मागास जनता आहे तिचं पॉप्युलेशनच्या तुलनेने जास्त प्रमाण आहे, त्यामुळे आम्हाला ही आरक्षणाची लिमिट थोडीशी जास्त एक्सटेंड करून हवी, हे शासनाचा दावा असणार आहे कोर्टामध्ये सर, आणि त्याला तथ्य देखील आहे सर. तुम्हाला असं वाटत नाही का की आरक्षण हा कन्सेप्टच निघून जावं? सर हा निघून गेला पाहिजे, परंतु जेव्हा पूर्णपणे आपल्या इथे डेव्हलपमेंट होईल त्यानंतर. सध्याला काळाची अजून थोडी गरज आहे, अजूनपर्यंत आपल्याकडे पॉवर्टी आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या समाजामध्ये, आणि जेव्हा ती होईल तेव्हा आरक्षण नक्कीच संपेल. पॉवर्टी तुम्ही म्हटलं आणि डेव्हलपमेंट झाली, पण सामाजिक तत्वावर कशाला द्यायची गरज आहे आरक्षण? इकॉनॉमिक बेसवर दिलं पाहिजे ना, असं वाटत नाही का आपल्याला? सर आपले जे संविधानामध्ये जे आहे आरक्षण ते सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड सेक्शनसाठी आतापर्यंत आहे, आणि जर इकॉनॉमिकली तत्वावर द्यावं लागेल तर पूर्णपणे संविधान अमेंड करावं लागेल, त्यानंतरच हे तत्व लागू होऊ शकेल सर. मग अमेंडमेंट करायला हरकत नाही ना, करायला पाहिजे सर. त्यासाठी पूर्णपणे जी कॉन्शियसनेस क्रिएट करावी लागेल सर पूर्ण देशभरामध्ये, आणि त्यानंतरच हे प्रोसेस इम्प्लिमेंट होऊ शकते सर. अच्छा, रिसेंटली एका माननीय सुप्रीम कोर्ट जजने सांगितलं होतं की SC ST ला नॉन क्रिमिनल लावता येईल का बघा, तुम्हाला काय वाटतं SC ST मध्ये नॉन क्रिमिनल काय क्रायटेरिया आला पाहिजे? हो सर, मी त्या तत्वाशी सहमत आहे सर, कारण की एक स्पेसिफिक कम्युनिटीमध्ये आता आरक्षण लागून पण एक 50 वर्षाच्या वर होत आहेत, त्यामुळे फर्स्ट जनरेशन किंवा सेकंड जनरेशनचे लोक ज्यांनी ह्या आरक्षणाचा फायदा घेऊन समाजामध्ये चांगलं स्तरामध्ये स्थान प्राप्त केलेलं आहे, नक्कीच त्यांना आरक्षणाच्या सवलतीपासून आता थांबवू शकतो, आणि नॉन क्रिमिनल सारखं तत्व SC ST संदर्भात देखील लावू शकतो सर. का लावत नाही सर? त्याला पॉलिटिकल विल सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण आहे सर, आणि जर ती जनरेट झाली तर मग हे तत्व इम्प्लिमेंट होऊ शकतं सर. तुमच्या तर कोणकोणत्या पदाला प्राधान्यक्रम सांगा मला. सर माझा फर्स्ट प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे, सेकंड DYSP, थर्ड माझं तहसीलदार आहे सर, आणि फोर्थ BDO, फिफ्थ AC ST आहे सर. बरं, डेप्युटी कलेक्टरची जागा किती आहे SC महिलांसाठी? सर 2 जागा आहेत. 2 जागा. आपला स्कोर किती येतोय सध्या? सर अराउंड 375 आहे. 3 आणि कट ऑफ किती आहे? कट ऑफ सर 356 आहे. म्हणजे तुम्ही रिटर्नचा स्कोर ऍड केला का? नाही सर, रिटर्नचा नाही केला. गेल्या वेळेलाही आपला स्कोर कार्ड चांगला होता. येस सर. मीच त्यावेळेला, पण तरी एंट्रीज का मिळाले याचं कारण? इंटरव्ह्यूला किती मार्क होते? सर मला इंटरव्ह्यूला कमी मार्क भेटले, मला 40 मार्क भेटले इंटरव्ह्यूला, त्यामुळे माझा जो क्लास 1 ची पोस्ट नाही भेटली, आणि नायब तहसीलला मी क्लास 2 मध्ये पहिलं प्रेफरन्स टाकलं होतं ते भेटलं. काय चुका केल्या होत्या तुम्ही इंटरव्ह्यूला असं तुम्हाला वाटतं गेल्या इंटरव्ह्यू? सर म्हणजे मला गेल्या इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगायचं तर मला असं वाटलं की मी खूप जास्त फास्ट आणि खूप जास्त एक्सायटेड होते माझ्या गेल्या इंटरव्ह्यू संदर्भात, आणि मी प्रश्न विचारण्याच्या आधीच जास्त रिॲक्ट करत होते, आणि त्यामुळे मी माझ्या पर्सनॅलिटीवर ह्या 1 वर्षभरात वर्कआउट केलं त्या गोष्टीसाठी. ओके. आता इम्प्रूव्ह झालं असं वाटतं मला? सर इम्प्रूव्ह झालं का नाही हे नेक्स्ट स्कोअरमध्ये कळेल 100%, परंतु आय एम इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग. तर किती स्कोर एक्स्ट्रा असेल तुमचा रिटर्नचा ऍड करू कट ऑफ पेक्षा? 65-70 पर्यंत असेल सर. म्हणजे तुम्ही ओपनची जागा घ्यायला हवी का असं तुम्हाला वाटतं? सर इंटरव्ह्यूमध्ये चांगला स्कोर आला तर ओपनची देखील भेटू शकेल सर. DCची? सर जर शक्य झालं तर. म्हणजे जर तुम्ही ओपनची जागा घेतली तर त्या ओपन महिलावर तुम्ही अन्याय केला असं वाटत नाही काय का? नाही सर, दिस इज प्युअर बेस्ड ऑन मेरिट, आणि इथल्या ज्या जागा आहेत त्या पूर्णपणे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही त्या कॉम्पिटिशन क्रॅक करून मेरिट बेसिसवर घेत असता. अगदी मान्य, अगदी मान्य. मेरिट बेसवर घेतात, पण ओपन महिलाला फक्त त्याच प्रवर्गामध्ये संधी आहे, आणि SC OBC किंवा इतर प्रवर्गातील महिलांना त्यामध्ये एंट्री करायला संधी आहे, तर एक कुठेतरी असमानता दिसत नाही आपल्याला? नाही सर, मला ती असमानता वाटत नाही, कारण की ओपनच्या महिलांना देखील ओपनच्या मुलांमध्ये संधी आहे, त्या देखील आपल्या मेरिटच्या बेसिसवर ओपनच्या मुलांची कोणतीही जागा घेऊ शकतात. पण SCच्या महिलांसोबत नाही, STच्या महिलांसोबत नाही, OBCच्या महिलांसोबत नाही. येस सर. ती त्यांना संधी मिळत नाही, पण OBC SC ST आणि इतर NT विजय काही असेल सगळ्या महिलांना ओपन महिलांसोबत मिळते. येस सर. याच्यात काही बदल व्हायला हवेत का? याबाबत आपलं मत काय? सर मग परत हा मुद्दा आरक्षणाकडेच जातो सर. बर,
कारण आरक्षण आहे आणि आरक्षणामध्येच आरक्षण म्हणजेच पॅरलल रिझर्वेशन हा देखील एक दुसरा मुद्दा आहे. म्हणजे SC किंवा इतर ज्या महिला आहेत त्यांना स्वतःच्या गटामध्ये देखील आरक्षण आहे, परंतु ते SC मुलांच्या किंवा इतर ओपन मेरिटच्या बेसिसवर ओपनच्या देखील पदांचे घेऊ शकतात. तर सर तो पूर्णपणे मग पॉलिसी इश्यू आहे सर. हॉरिझॉन्टल आणि पॅरलल असे दोन शब्द तुमच्याकडून ऐकायला येतात. काय नेमकं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आणि पॅरलल रिझर्वेशन काय हे अजून मला क्लिअर करून सांगा. सर सॉरी सर, कारण मी देखील ऐकलेले शब्द आहेत, मी ह्यावर वर्कआउट केलेलं नाहीये सर, परंतु मी नक्की ह्या दोन गोष्टी अभ्यासून काढेल सर. बरं ठीक आहे. काय सर ग्रॅज्युएशन झालं आपलं? सर BA केलं आहे पॉलिटिक्स विषयामध्ये. राज्यशास्त्रात तुम्ही BA केलेलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला IPC 497 माहिती असेल? येस सर. मला स्पष्ट करून सांगा. सर IPC 497 अडल्ट्री संदर्भात आहे, जे रिसेंटली सुप्रीम कोर्टाने ते स्क्रॅप केलेला आहे. तो जो आर्टिकल होता, बेसिकली त्या आर्टिकलचं असं म्हणणं होतं की एखादा पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीसोबत तिच्या हजबंडच्या संमतीच्या शिवाय जर कुठल्याही प्रकारचे रिलेशनशिप ठेवत असेल तर तो फौजदारी गुन्हा होत होता. म्हणजे एका प्रकारे जर हजबंडची संमती असेल तर ठेवू शकतो असा ह्याचा अर्थ होत होता. आणि दुसरी गोष्ट होती की त्या स्त्रीला स्वतःची डिग्निटी किंवा स्वतःचं डिसिजन मेकिंग पॉवर डिनाईड करण्यात येत होतं. म्हणजे बेसिकली स्त्री ही पुरुषाची मालमत्ता आहे अशा प्रकारचा एक ऑर्थोडॉक्स किंवा जो पेट्रियार्चल फॅमिली सिस्टमचा सायकोलॉजीने डेव्हलप झालेला हा कायदा होता आणि सुप्रीम कोर्टाने तो आता स्क्रॅप केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की एक अडल्ट्री हा एखाद्याचा डिवोर्सचं कारण होऊ शकतो, परंतु फौजदारी गुन्हा होऊ शकत नाही सर. मग संसदेमध्ये समलिंगी विवाहाला विरोध का होतो? सर संसदेमध्ये परत ते आर्टिकल 377 आहे सर IPCचं, आणि त्यामध्ये बेसिकली एज होल्ड ट्रेडिशन्स, आमचं जे कल्चर आहे, कन्व्हेन्शन्स आहे, ह्याला सुप्रीम कोर्ट कुठेतरी वेगळं सांगत आहे, त्यामुळे ह्याला विरोध होत होता सर समाजाच्या सर्व स्तरावर. पण 2014ला अमेरिकेने स्वीकार केला त्याला मान्यता दिलेली आहे. जवळपास 21 कंट्रीने जवळपास त्याला मान्यता दिलेली आहे. असं असताना भारत इतर देशांचे सिद्धांत देऊन काही कायदे करतायत. ट्रिपल तलाकचा कायदा त्यांनी असंच केलंय की इतर देशांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे, मुस्लिम देशांनी. तसंच मग 377 संदर्भात भारताने का मान्य करू नये याबाबत आपलं मत आहे? सर मला वाटतं मान्यच करावं त्यासाठी, कारण की जे 377 किंवा इतर जे काही आहेत ते काही कालांतराने काही जे चुकीचे कन्व्हेन्शन्स आहेत ते काळानुसार बदललेच पाहिजे. आपलं संविधानाचं बेसिक फॅब्रिक आहे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रीडम, आणि त्या सगळ्यांना धरून जे चुकीच्या समजुती होत्या त्या बदलून काळानुसार आपण मॉडर्नाइज कन्सेप्टकडे घेतलंच पाहिजे. समाजाला त्यासाठी एक आउटलुक जनरेट केलाच पाहिजे सर मला वाटतं, आणि ते योग्य वाटतं सर मला. आता राजकारणामध्ये धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेने दिलेलं आहे. जरी धर्माचं स्वातंत्र्य दिले त्याचा इश्यू राजकारणी लोक करतायत, तर हे कितपत योग्य आहे का अयोग्य आहे? सर इलेक्शन कमिशनच्या नुसार जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा जे प्रचाराच्या दरम्यान रिलिजनचा मुद्दा उचलून धरू नये किंवा रिलिजनला बेस करून आपल्या पॉलिटिकलाइज करू नये असं एक कोड ऑफ कंडक्ट त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु पॉलिटिकल पार्टीज आणि लीडर्स आपल्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे मुद्दे वारंवार लोकांना भावनिकतेचं आव्हान देतात आणि ते चुकीचंच आहे सर. सध्याचं जे सरकार आहे, UPA सरकार आणि आताचे NDA किंवा मोदी सरकार आपण ज्यांना म्हणूया, याच्यातलं साम्य आणि फरक याचे दोन मुद्दे मला सांगा. पूर्वीचं UPA सरकार ज्यांनी 10 वर्ष सरकार केलं भारतावर, आणि सध्याचं जे आता NDA सरकार म्हणूया किंवा मोदी सरकार म्हणूया, याच्यामध्ये असलेले दोन मुद्दे साम्य आणि दोन फरकाचे मुद्दे मला जाणून घ्यायचे. सर मी थोडा विचार करून सांगतो. हो निश्चित. साम्याचा मुद्दा सांगायचा झाला तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे UPAच्या काळामध्ये देखील आणि NDAच्या काळामध्ये देखील अनएम्प्लॉयमेंटचा हा खूप मोठा इश्यू तसाच राहिलेला आहे. या सरकारला देखील तेवढ्या प्रमाणामध्ये जॉब्स करता आलेले नाही आणि सगळ्यांना रोजगार देता आलेला नाही. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटची प्रॉब्लेम ही दोघा गव्हर्नमेंटला मला वाटतं सेम प्रमाणामध्ये तशीच राहिलेली आहे.
आणि दुसरी म्हणजे ॲग्रिकल्चर क्रायसिस सर, की त्यावेळेस देखील लोन वेवर्स ते सरकार देखील देत होतं. आता देखील सरकार मोठ्या प्रमाणामध्ये स्टेट गव्हर्नमेंट्समध्ये लोन वेवर्स देत आहे, परंतु मूळ ॲग्रिकल्चरची समस्या तशीच राहिली आहे आणि म्हणजे फार्मर्स स्टेटसमध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे सर ह्या दोन्ही गव्हर्नमेंटच्या कालावधीमध्ये. आणि सर त्या दोघांमध्ये जे डिस्पॅरिटीज सांगायचे तर UPAच्या तुलनेने NDA मध्ये थोड्या प्रमाणामध्ये करप्शनमध्ये कमतरता झाली, म्हणजे मोठे करप्शन स्कॅम्स वगैरे ह्यावेळेस आपण पाहिलेले नाही आहेत जसे मागच्या 10 इयरमध्ये खूप जास्त होते. आणि आणखीन एक मला मुद्दा वाटतो की जे इंटरनॅशनल अफेअर्समध्ये मोदी सरकार आणि NDA गव्हर्नमेंटनी भारताला चांगल्या प्रकारे लीड केलं आहे सर. पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टीने काय सांगायचं? एक राजकीय विश्लेषक म्हणून विचारतो. सर मी तसा काही विचारच नाही केलेला, परंतु मी आता करून सांगते सर. चला मी तुम्हाला सांगतो. 10 वर्षामध्ये यांनी 1400 कोटी विदेशी यात्रा केल्या आणि मोदी साहेबांनी 57,700 कोटीच्या विदेशी यात्रेवर खर्च झाला गव्हर्नमेंटच्या जाहिराती. आणि तो किती वर्षामध्ये? 4.5 ते वर्षामध्ये 5,700 समथिंग आकडा दिलेला आहे. आणि यांनी साधारणतः 1910 वर्षामध्ये खर्च केलेला आहे. म्हणजे हा जो ट्रेझरीचा पैसा आहे पब्लिकचा, तो यांनी जास्त खर्च केलेला आहे मोदी सरकारने आणि त्यांनी कमी केलेला आहे. हा मोठा फरक नाही का? हो सर, हा एक मोठा फरक असू शकतो, परंतु जो पैसा जो वापरला गेलेला आहे तो पूर्णपणे भारताचं जे स्टेटस आहे इंटरनॅशनल अफेअर्समध्ये वाढवण्यासाठी आणि भारताला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यासाठी आपले माननीय पंतप्रधान परदेश दौरा करत असतात. आणि मला असं वाटतं सर, जरी इकडे पैसा वापरला गेलेला आहे परंतु जाहिरातीच्या पैशासंदर्भात माझं त्याबद्दल मत नाही करत. कारण की सर आपल्या देशामध्ये अजून देखील शिक्षण किंवा आरोग्य यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटची आणि सरकारने खर्च करण्याची गरज आहे, तर तो पैसा इकडे डायव्हर्ट करता येऊ शकला असता सर. आता नोटबंदीमुळं सर्वात जास्त श्रीमंत पार्टी असेल तर ती रुलिंग पार्टी आहे असं म्हटलं गेलं आहे. याबाबत काय म्हणाल तुम्ही? सर, नोटबंदी म्हणजे प्राचीन काळापासून म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेमध्ये थोड्या थोड्या फरकानुसार काळा पैसा आहे किंवा जो अनअकाउंटेड मनी आहे तो चलनातून काढून टाकण्यासाठी नोटबंदी केली पाहिजे. तुम्ही म्हटलं की या गव्हर्नमेंटमध्ये स्कॅम दिसत नाही, पण सध्याची परिस्थिती स्कॅम केला असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण परिस्थिती आर्थिक जर बजेट पाहिलं, बजेट असतं काँग्रेस पक्षाकडं त्यांचं एक अकाउंट असेल, भाजपकडे असेल, तृणमूल काँग्रेसकडे असेल, जनता दलकडे असेल, केजरीवालांच्या आपकडे असेल, तर सगळ्यात जास्त फायनान्स जर असेल तर आज भाजपाकडे आहे. या बाबतीत आपलं मत काय आहे? त्या पक्षाकडून त्यांच्याकडे आर्थिक वर सर्वात जास्त आहे. सर सॉरी सर, मला याबाबत माझं काही म्हणजे माझा अभ्यास देखील झालेला नाही या बाबतीमध्ये आणि मला ह्याच्याबद्दल आकडेवारी देखील माहिती नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. तुमचं DYSP पण तुमचं आहे. एक गणेश विसर्जन दिवशी मिरवणूक निघते, बरोबर आहे, आणि रात्री 10 नंतर DJ बंदी आहे. तुम्हाला ते DYSP म्हणून बंदोबस्त ठेवलेलं आहे. कुठून त्या मिरवणूक असं पुण्यात माहितीच असेल तुम्हाला, लक्ष्मी रोड वगैरे. आणि 10 नंतर पण 1-2 मंडळ आहेत गणेश मंडळ, ते म्हणतात की आम्हाला DJ वाजवायचंच आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल DYSP? सर, मी त्यांना पूर्णपणे त्यांना वाजवण्याची संमती देणार नाही आणि मी तिथे ऑन द स्पॉट त्यांना ती ऑर्डर्स देईल की तुम्ही आताच तातडीने बंद करा, तुम्ही कायद्याचा व्हायोलेशन करत आहात. परंतु जरी त्यांनी देखील जरी त्यांनी हे ऐकलं नाही तर मग मी त्यांचे जे DJचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सील करेन किंवा ते मग ताब्यात घेईन पोलिसांची. परिस्थिती चिघळणार नाही यामुळे 2 DJ समजा गणेश मंडळाचं हे केलं, बाकी सगळे गणेश मंडळ एकत्र येतील आणि मग परिस्थिती चिघळेल असं नाही वाटत तुम्हाला? सर, मला नाही वाटत सर, कारण की तिथे कायद्याचं व्हायोलेशन होत आहे सर आणि तिथे कायदा सुव्यवस्था महत्वाचा आहे. लोकांनी 10 वाजेपर्यंत त्यांना कालावधी दिला होता, परंतु त्यानंतर देखील तिथे वाजवत आहेत म्हणजे एका प्रकारे कायद्याचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन करेन की असं कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका. तुम्हाला हे वाटत नाही काय का पार्ट्यांचे जे पक्षांचे खाते असतात त्यांना निधी येतो, निधी येत नसतो का त्यांना? ग्रँट येते, म्हणजे काही कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या त्यांना ग्रँट देत असतात आणि ती ग्रँट जास्त दिल्यामुळे भाजपाकडे पैसा आला, असं तुम्हाला वाटत नाही? सर, ते तो आवाज जाहीरही केला होता त्यांनी.
पॉलिटिकल पार्टीला जेही काही पैसे निधी भेटतात ते पूर्णपणे कॅशमध्ये नाही भेटणार. 2000च्या वर जेही असेल त्याला पूर्णपणे डॉक्युमेंटेटेड आणि अकाउंटेबल असतं. त्यामुळेच मी आपल्याला विचारलं होतं. ठीक आहे, मला सांग, आता तुम्ही डीवायएसपीला लिहिलंय की महिलांसाठी पोलीस प्रशासन कितपत योग्य आहे, या बाबतीत आपलं मत काय? सर मला वाटतं की महिला पण बरंच ग्रामीण भागातील अजूनही पालक असे आहेत की ते महिलांना पोलीस प्रशासनात पाठवत नाहीत. म्हणजे लोकांना अजूनही अपेक्षित आहे की पोलीस प्रशासन योग्य नाही, असं ते ग्रामीण भागातील मत मी. असं का होतंय, याच्यात बदल होणं अपेक्षित आहे? सर ह्याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे आपल्या पोलीस फोर्समध्ये महिलांचं असणारं प्रतिनिधित्व ते कमी असल्यामुळे, म्हणजे महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथं खूप मेल सेंट्रिक त्यांना ते पोलीस स्टेशन जाणवतं आणि त्यामुळे एक समाजाची मानसिकता अशी झालेली आहे की पोलीस किंवा हे जे रिस्की काम आहे ते शक्यतो महिलांनी करू नये, ते पुरुषांसाठीच असावं. तर ती खूप चुकीची आहे सर. आणि आपलं 50% पॉप्युलेशन हे महिला आहेत. त्यामुळे आपण एक महिला अधिकारी म्हणून तिथे जेव्हा असतो ऑफिसमध्ये तेव्हा आपल्याला पाहणारे जेही काही लोक असतात ते एक प्रकारचं त्यांच्यामध्ये एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं सर आणि समाजामध्ये देखील हे एक आउटपुट क्रिएट होतं. आणि मला असं वाटतं मी देखील ग्रामीण भागातूनच आहे सर. माझ्या आई वडिलांना देखील नेहमीच असं वाटतं की आपली मुलगी ही कुठल्याच मुलाच्या तुलनेने कमी नाही. ती जरी पोलीस जरी झाली तर ती अनेक मुलींना जस्टिस देऊ शकते आणि अनेक स्त्रियांसाठी त्यांच्या हक्क आणि अधिकारांचे संरक्षण करू शकते सर. म्हणजे मग महिलांसाठी शासनाच्या योजना तुम्हाला माहिती असतील, कोणकोणत्या? सर महाराष्ट्र शासनाच्या मनोधार्य योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री आहे, कामधेनू योजना आहे, केंद्र सरकारच्या देखील काही योजना आहेत सर, स्टेप योजना किंवा जे स्वाधारगृह आहेत किंवा बेटी बचाओ बेटी. ठीक आहे, मनोधैर्य योजना माहिती आहे तुम्हाला? काय आहे ते नेमकी कन्सेप्ट, काय त्याचा? सर जे बलात्कार किंवा ऍसिड हल्ल्याग्रस्त महिला आहेत किंवा बालकं आहेत अशांना एखादी घटना घडल्यानंतर त्यांना काही फायनान्शियल रिलीफ देण्यासाठी ही योजना आहे सर. बरं, कितीपर्यंत पैसा दिला जातो त्यांना, मदत, आर्थिक मदत केली जाते त्या मुलींना? सर 10 लाख रुपयेपर्यंत दिली जाते सर. आणि किरकोळ काही असल्यास त्यांना त्याच्या केसेसची सिव्हिअरिटीनुसार दिली जाते सर. 2 लाख पासून ते 10 लाख. भारताच्या आजूबाजूच्या कंट्रीज कुठे होते? चायना, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान. अच्छा, तुम्ही यापैकी भारतात सगळ्यात चांगला मित्र कुठला वाटतो तुम्हाला? सर मला भारताचा यापैकी सगळ्यात चांगला मित्र नेपाळ आणि बांगलादेश. सर बांगलादेशची निर्मितीमध्ये विशेषतः म्हणजे भारताचं खूप मोठं योगदान आहे आणि नेपाळसोबत आपले मोठ्या प्रमाणामध्ये कल्चरल आणि हिस्टॉरिकल टाईज आहेत. रिसेंटली नेपाळ तर चायनाकडे वळतं असं दिसतंय. सर चायनाची खूप मोठी म्हणजे स्ट्रिंग्स ऑफ पर्ल्स असू दे किंवा जे इकॉनॉमिक कॉरिडॉर स्ट्रेंथन करण्याची ज्यांची पॉलिसी आहे, चायनाला जे पॅसिफिक ओशन आणि इंडियन ओशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं प्रभुत्व वाढवायचं आहे इकॉनॉमिक टाईज स्ट्रेंथन करण्यासाठी. आणि त्यामुळे जे नेबरिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये चायना मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपले तिथे पोर्ट स्थापन करणं किंवा इतर इन्व्हेस्टमेंट करत आहे सर. नेपाळमध्ये मधेशीचा इश्यू चालू होता, इश्यू चालू होता. सर नेपाळमध्ये नवीन कॉन्स्टिट्यूशन निर्मिती झाली आणि तिथे मोनार्की फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट चेंज होऊन डेमोक्रेटिक रिपब्लिक फॉर्म गव्हर्नमेंट आला आणि जे मधेसी लोक होते त्यांचा बेसिकली जे कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचं जे तरतुदी होत्या त्यातला काही त्या विसंगत वाटत होत्या आणि त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या सहमतीने त्या नव्हत्या आणि त्यामुळे ते प्रोटेस्ट करत होते सर त्या भागामध्ये. माझा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे तुम्हाला. आर्टिकल 353 पॉलिटिकल सायन्स यूज टू डेटा, आर्टिकल 356 आणि 365 नेमका फरक काय? सर दोन्ही स्टेट इमर्जन्सी संदर्भात आहेत. आर्टिकल 356 आहे की एखाद्या स्टेटची कॉन्स्टिट्युशनल मशिनरी जिथं व्हायलेट झालेली आहे तेव्हा आर्टिकल 3 प्रेसिडेंट रूल आर्टिकल 356 अंतर्गत लावला जातो. आणि आर्टिकल 365 आहे की जर एखादं स्टेट केंद्राने दिलेले आदेश पाळत नसेल तर आर्टिकल 365 अंतर्गत इमर्जन्सी लावता येते सर. मग ते कोण लावेल? 356 मध्ये राष्ट्रपतीच करणार आणि 365 ला राष्ट्रपतीच करणार. सर राष्ट्रपतीच लावतात सर. गव्हर्नर एक रिपोर्ट नाही ते झालं ना. तुम्ही काय सांगितलं मगाशी
की राष्ट्रपती राजवट केंद्राच्या आदेशने पडले तर आपण 365 लावतो. मग 356 केव्हा लावतो? सर जेव्हा केंद्राने दिलेले आदेश राज्य मान्य करत नसेल किंवा त्यांच्या विसंगत वागत असेल. ओके, 356 लावतो. मग 365 केव्हा लावतो? सर जेव्हा त्या स्टेटमधली कॉन्स्टिट्यूशन मशिनरी व्हायोलेट झालेली आहे किंवा संविधानाच्या तरतुदीनुसार ते स्टेट वागत नसेल तेव्हा. काही एक्सटेन्शन करण्यासाठी 365 वापरतात ते मला सांगा. सॉरी सर ते ठीक आहे. तुमचा हॉबीज नाही का? नाही सर. कुकिंग आहे ना तुमचं? नाही का? हॉबीज काहीच नाही तुम्हाला? काय करता? सर मी काही मोटिवेशनल व्हिडिओज पाहते ज्याने मला असं एनर्जी मिळते. कोणाचे बघतात? सर असं स्पेसिफिक एखादी व्यक्ती नाही परंतु अनेक क्षेत्रामध्ये बघते सर. मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन मध्ये काय फरक? सर मला तर दोन्ही गोष्टी भरपूर सिमिलरच वाटतात. एक इन्स्पिरेशन एखादी एक अशी गोष्ट असते की ज्याने आपल्याला एक स्पार्क भेटतो एक फर्दर वे ऑफ लाईफ लीड करण्यासाठी. वेळेस मोटिवेशन हे एक असं डिटर्मिनिंग फॅक्टर आहे जे नेहमी आपल्यासोबत राहतं किंवा नेहमी आपल्याला लागतं. अच्छा, मग तुम्हाला मोटिवेशन व्हिडिओ पाहिजे का करायचं? इंटरनल मोटिवेशन नाही का? सर इंटरनल मोटिवेशन तर नेहमीच एक फॅक्टर असतो सर, परंतु ज्या समाजात ज्या ज्या लोकांनी काही चांगलं केलेलं आहे त्या लोकांकडून आपल्याला काही घेता आलं आणि आपल्यामध्ये आत्मसात करण्यात आलं तर आपलं परसेप्शन त्याने वाढतं सर आणि त्यामुळे ते मला महत्त्वपूर्ण वाटतं. अच्छा, प्रशासनातलं कोण आहे मोटिवेशन? सर असं प्रशासनामध्ये असं स्पेसिफिक मला सांगणं नाही असं तर ज्यांनी सगळ्या क्षेत्रासाठी चांगलं काम केलं की आय एम अ कॉन्फिडंट पर्सन. त्यामुळे कुठलीही सिच्युएशन आली तरी पण मी त्याला स्थिर राहून त्या गोष्टीतून मार्ग काढू शकते सर. मी घाबरत नाही त्या गोष्टींसाठी. तालुका कुठला आहे? सर मावळ तालुका आहे. मावळचे कोण आहे तहसीलदार? सर मावळचे तहसीलदार रणजित देसाई सर होते सर. आता ते आहेत का नाही मला माहित नाही तर ते विभागीय आयुक्त कोण आहेत पुणे विभागाचे? सर महेशकर सर आहेत पण त्यांचं फर्स्ट नेम मला आठवत नाही सर. कलेक्टर? सर नवल किशोर राम सर. आता मला शेवटचे प्रश्न विचारतो. 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा 2019 वर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? येस सर, त्याचा परिणाम नक्कीच 2019च्या इलेक्शन्सवर होऊ शकतो सर. कारण की ह्या ज्या 5 राज्यांचे जे इलेक्शन झाले सर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा. तेलंगणा आणि मिझोरामच्या मध्ये बाबतीत सांगायचं झालं तर रिजनल पार्टीजचं महत्त्व वाढलं. रिजनल पार्टीज देखील लोकसभेमध्ये चांगला रोल प्ले करू शकतात हे स्पष्ट झालं. आणि ह्या बाकीच्या जे हिंदी बहुल स्टेट्स होते मध्य प्रदेश, राजस्थान अँड छत्तीसगड त्यामध्ये असं स्पष्ट झालं की BJPचा जो एक ट्रेंड होता हमेशा विनिंग राहण्याचा तो कुठेतरी ब्रेक झालेला आहे आणि त्यांचे रायव्हल्स किंवा ऑपोजिशन्स हे देखील अजूनही लोक त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवतात आणि त्यामुळे एक प्रकारचं चेक त्यांच्यावर बसू शकतो सर आणि त्यांना जास्त आणखी पॉलिसी जाणावं लागते लोकांना आपले मत आपल्याकडे वळवण्यासाठी. बरं, आता कमलनाथ यांनी जसं पदभार घेतला त्यांनी इमिजिएटली शेतकऱ्यांना लोन माफ केलं, कर्जमाफी. असं जर संपूर्ण भारतामध्ये शेतकरी असेल, आता व्यापारी सुद्धा कर्जमाफीला मागणी त्यांची सुरू झालेली आहे. कर्ज माफ करणं हा कन्सेप्ट कितपत योग्य आहे? तो प्रशासनाला घातक होईल का असं आपल्याला वाटतं? का कर्ज माफ केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही सर, मला कर्जमाफीच्या संबंधित नाही आहे सर मी. कारण कर्जमाफी ही कधीच त्या सिच्युएशन त्या प्रॉब्लेमची एक पूर्णपणे सोल्युशन नसते. ती फक्त तात्पुरती मलमपट्टी असं म्हटलं जातं कर्जमाफीला. आणि फक्त एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं मागच्या 1-2 वर्षामुळे त्यामुळे ते शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य सुधारलं किंवा त्याचं इन्कम मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असं काहीच होत नाही. तो शेतकरी तरी देखील तितक्याच हालाकीच्या परिस्थितीमध्ये असतो. आणि ह्या कर्जमाफीमध्ये ज्यांनी फक्त इन्स्टिट्यूशनल क्रेडिट घेतलं आहे त्यांचीच कर्जमाफी होतात. म्हणजे सगळ्यांनाच सरसकट पण कर्जमाफी भेटत नाही. त्या तुलनेने जर आपण पाहिलं गेलं तर जी तेलंगणा स्टेटची रयतू बंधू योजना आहे ज्यामध्ये फार्मर्सला पर एकरच्या मागं काही इन्सेंटिव्ह दिले जातात ॲग्रिकल्चर लँड म्हणजे पेरणीच्या काळामध्ये सर. तर तशा योजना किंवा इतर डेव्हलपमेंट किंवा चांगले इन्स्टिट्यूशनल लोन देणं आणि
नॉन इन्स्टिट्यूट म्हणजे मनी लेंडर्सच्या तावडीतून शेतकऱ्यांना सुटवणं किंवा इंटरेस्ट रेट कमी असणं, ही सगळी सोल्युशन्स असतील सर. कर्जमाफी मला वाटत नाही, त्यामुळे फायनान्शियल क्रेडिटेबिलिटी पण देशाची धोक्यात येऊ शकते सर. येस येस, मला तेच म्हणायचं आहे की आता काँग्रेसने जे धोरणं स्वीकारली तेच धोरण केंद्र सरकार स्वीकारण्यासाठी मीटिंग घेते ॲग्रिकल्चर ऑफिसर्स आणि संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रस्ताव ठेवण्याच्या मार्गावर आहे. असं जर झालं, ऑलरेडी आपला GDP कमी होत चालला, रुपयाचं अवमूल्यन आपण बघतो दिवसेंदिवस आपण घसरत चाललेलं आहे आणि कर्जमाफी त्याच्यावर दिली म्हणजे शेतकऱ्यांना असू दे, व्यापाऱ्यांना असू दे किंवा इतर कोणालाही असू दे, तर भारताची स्थिती कोणत्या बाजूने जाईल असं आपल्याला वाटतं? सर, आपला डेट टू GDP रेशो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल सर त्याच्यामुळे, आणि आपल्याला इतर गोष्टींसाठी पैसे खर्च करण्यासाठी खूप पैशांची चणचण भासेल आणि फायनान्शियल क्रेडिटेबिलिटी पण धोक्यात येण्याची संभावना आहे सर. मग आता त्यासाठी केंद्र सरकारने त्यांचा प्रस्ताव मागे घ्यायला पाहिजे का पुढे न्यायला हवा? सर, मागच घ्यायला हवा. असं फक्त इलेक्शन इयर आहे म्हणून फायनान्शियल अशा गोष्टींसोबत केंद्र सरकारने असं काही करू नये असं मला